नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आहे जयदेव कुंभारे आणि नवीन माहिती घेऊन पुन्हा एकदा हा व्हिडिओ आणलेला आहे. म्हणून माहिती काळजीपूर्वक ऐका, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. येणाऱ्या पेन्शन विषयी आणि पेन्शन का बरं नाही आली त्या कारणाविषयी पूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे. अजूनही पुष्कळ लाभार्थ्यांना पेन्शन वाटप झालेली नाही आहे. सरकारने दोनदा मेसेज दिला आहे पोर्टलवर, की आजपासून पेन्शन जमा होणार आहे. परंतु तरी सुद्धा अजूनपर्यंत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे. तर कित्येक लाभार्थ्यांनी आम्हाला फोन केलं, आम्हाला मेसेज केले आणि ते विचारतात, की "साहेब आमची पेन्शन केव्हा येणार आहे?" तर आमच्याकडे कित्येकदा उत्तर राहत नाही. तर ह्या उत्तराच्या शोधामध्ये मी काही लोकांना विचारलं, की का बरं पेन्शन नाही मिळाली लाभार्थ्यांची? सगळ्याच लाभार्थ्यांना का बरं पेन्शन नाही मिळाली? कारण काही लाभार्थ्यांना पेन्शन तर मिळाली, परंतु पुष्कळ सारे लाभार्थी आहेत, ते अजूनही मला मेसेज करत आहेत, की मला पेन्शन नाही मिळाली. तर याचं कारण शोधून काढले असता काही गोष्टी माहीत झालेल्या आहेत. तुम्ही लिहून ठेवू शकता. पहा, पेन्शन उशिरा येण्याची मुख्य कारणे किंवा पेन्शन न येण्याची कारणे आपण म्हणू शकतो. बँक खाते आधारशी लिंक नसते. जर बँक खाते आधारशी लिंक नसाल, तर पेन्शन येत नाही. UDID किंवा दिव्यांग कागदपत्र पडताळणी सुरू असली, तेव्हा पण पेन्शन लेट येते. एखाद्या व्यक्तीबद्दल काही डाऊट असला सरकारला, तर त्याचे दिव्यांग कार्ड पडताळणी सुरू राहते. तसेच प्रमाणे तहसील स्तरावर प्रलंबित मंजुरी, म्हणजे तहसील स्तरावर कधी-कधी काम अडकून असते. म्हणजे काही कारणाने तहसील स्तरावरच पूर्ण माहिती अटकून राहते, वर जात नाही, त्यामुळे पेन्शन येत नाही. त्याचप्रमाणे डी पेमेंट बॅच अजूनही निघाली नाही. तर हे पण कारण राहते. डी पेमेंट बॅच निघत नाही, त्यामुळे पण पेन्शन लेट होते. तर तुम्हाला ह्या गोष्टी आहेत की नाही हे तपासण्यासाठी काय करावं लागेल? बँकेची पासबुक एंट्री करावं लागेल, आधार लिंकची स्थिती चेक करावं लागेल, एस-आय-एस पोर्टलवरील बेनिफिशियरी स्टेटस चेक करावं लागेल आणि तहसील कार्यालयात नाव पेंडिंग आहे का? असं चेक करावं लागेल. त्याचप्रमाणे त्या ज्या तहसीलमध्ये तुम्ही राहता, त्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी फेल्युअर ज्यावेळेस ते लोकं पैसे पाठवतात, त्यावेळेस फेल्युअर एखाद्या व्यक्तीला पैसे नाही आले, तर फेल्युअर लिंक येते. ती फेल्युअर लिंकची जर पी-डी-एफ तुम्हाला मिळाली, तुम्हाला जर झेरॉक्स तिथून मिळाली, तर माहीत होऊ शकते, की काय मूळ कारण आहे. मित्रांनो, तुम्हाला पेन्शन लवकरात लवकर मिळणार आहे. अनेक ठिकाणी पुढील काही दिवसात बाकीच्या लाभार्थ्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा सॉल्व्ह होतील, तर लवकरात लवकर काही दिवसामध्ये तुमचे पेन्शन येणार आहे. म्हणून घाबरू नका. आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा पेन्शन सुरुवात होणार आहे. तर ह्या काही ठळक बाबी आहेत, त्यामुळे पण पेन्शन अडकते. तर पेन्शन येणार आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्हाला माहिती कशी वाटली? जर चांगली वाटली तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर क्लिक करा. सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि हाइपचं बटन आहे ते पण दाबा. थँक धन्यवाद.